औरंगजेब, शाहिस्तखाना स्वराज्यावर पाठवून तू मोठी चूक केलीस. उद्यापासून मुघल तख्ताला तुला असे धक्के बसतील की ज्यांचा विचार तू स्वप्नातही केला नसशील. एक बार इस घाटी से मैं उतर गया तो पूरा कोकण मेरा. सिवा की चाल को मैं सही वक्त पे जान गया और अपनी चाल को नया मोड़ दिया. कारतलब खान उद्या उंबरखिंडीत तुला मराठी मुलखाचा झटका करेल. आमचा एक एक मावळा तुझ्या 10-10 सैनिकांना कसा भारी पडतो हे बघच. बघच उद्या तू आमच्या स्वराज्याचं सामर्थ्य आणि तुझ्या शाही फौजेची तबाही. सह्याद्रीचे उंच कडे आणि खोल खोल दऱ्या उद्या सूर्योदयानंतर तुला काळा कुट्ट दिवस दाखवणार हे नक्की. चालाक काफर, देख, अब मैं बोर घाटी से नहीं कुरवंडा घाटी से नीचे उतर रहा हूं. जब मैं किले जीतूंगा तो नवाब साहब और आलमगीर बहुत खुश होंगे मुझ पर. बख्शिशें भी बहुत मिलेगी. आराम से जिंदगी बिताऊंगा. और सिवा, आज से तेरा राज खत्म होगा हमेशा के लिए. बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी.
से आ रही है? सांगता येणार नाही, पण माझा अंदाज आहे शिवाजीची फौज आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. यहाँ तो कोई नहीं है, दूर दूर तक सिर्फ अपनी ही फौज है. हे जंगल आहे खान साहेब, इथे रानात वनात लपायला खूप जागा असते. हमला होने वाला है क्या? हमला करेगा कौन? यहाँ पे तो हमारे सिवा कोई भी नहीं है. हमारी फौज की तादाद भी कितनी है? किसकी हिम्मत है जो हम पे हमला करेगा? कोई हमारा मजाक तो नहीं उड़ा रहा है? खान साहेब या खुणा आहेत शत्रू सैन्याच्या. तयार रहा, हमला होणार आहे. अल्लाह. हुजूर, 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 पीछे से नेतोजी है हुजूर. आगे जाके देखो. हुजूर, 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 आगे शिवाजी खुद फौज लेके खड़ा है. सबको पीछे मुड़ने का हो. अब क्या करें राय बगन? दोनों बाजू से अटक गए हैं. दोनों नहीं, चारों बाजू से. समोर स्वतः शिवाजी आहे, मागे नेतोजीची फौज. इथे एवढा मोठा पहाड आहे जिथून सतत मारा होतोय, आणि या बाजूला दरी. तिथेही जाऊ शकत नाही. अब क्या करें? तुम्हारा तजुर्बा क्या कहता है? खान साहेब हार मान लीजिए. नहीं नहीं, हम हार नहीं मान सकते. हम लड़ेंगे. कैसे लढेंगे? किससे लढेंगे? कोणी दिसतंय तुम्हाला इथे? कोणाशी लढणारा? या डोंगराशी का या दरीशी? सांगा. जगलो तर पुन्हा लढू, पण आता हार माना. मैं हार नहीं मान सकता. हुजूर शाहिस्ते खान मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे. ती नंतरची गोष्ट आहे. आता या क्षणाला आपण जिवंत आहोत हे आपलं नशीब समजा. आणि तुमच्या या हट्टापायी अजून किती लोकांचे प्राण गमावणार आहात तुम्ही? 25,000. ऐका माझं, हार माना. वाचलो तर पुन्हा येऊ, पुन्हा लढू. पण आता असे हकनात प्राण वाया घालून काय फायदा आहे खान साहेब? ऐका माझं. इतके सैनिक गमावले, इतकं नुकसान झालं,
तरी हा कारतलब खान अजूनही हार मानायला तयार नाही. राजे खरं तर एव्हाना त्याच्याकडून शरणागतीचा निरोप येणं अपेक्षित होतं. किंबहुना वाटाघाटींसाठी त्याचा वकील यायला हवा होता, पण तोही कुठे दिसत नाही. मोरोपंत हरकत नाही. इशारत द्या, हल्ला आणखी तिखट करा. माफी राजे, माफी द्यावी. मी भास्करराव, कारतलब खान साहेबांचा वकील. हे हल्ले थांबवा राजे, हे हल्ले थांबवा. हल्ला कोण कुणावर करतोय भास्करराव? हा मुलूक आमचा, आमचं स्वराज्य. घुसखोरी तर तुम्ही केलीये. आमच्या परवानगीशिवाय आमच्या मुलखातून जाताच कसे? आलमगीर बादशाह औरंगजेब यांचे मामा नवाब साहेब शाहिस्ते खान यांचा हुकूम होता कारतलब साहेबांना की त्यांची फौज त्यांनी कोकण प्रांतात घेऊन जावी, आणि म्हणून आम्ही शांतपणे. आपल्या शांततेच्या गोष्टी करतात भास्करराव. कोण कुठला आलमगीर, कुणाचा मामा, कोण नवाब? आमचं स्वराज्य म्हणजे काय खासगी वतन वाटलं तुम्हाला? कोणीही उठावं आणि आमच्या मुलखात शिरावं? आमच्या स्वराज्यात आमचे नियम लागू होतात, आणि ते जर मोडले तर त्याची सजा ही मिळणारच. चूक झाली राजे, चूक झाली. माफी द्यावी. यावेळेस आमच्यावर दया दाखवावी राजे. आमच्या शर्ती मंजूर असतील तरच माफी देण्यात येईल, आणि शर्ती मंजूर नसतील तर एकाही घुसखोराला जिवंत जाऊ देणार नाही. हो राजे, मी आपला निरोप खान साहेबांना देतो. थांबा. जेवढा जास्त उशीर होईल तेवढी जास्त माणसं मारली जातील, लक्षात ठेवा. हो. पिंचट माफी, वो भी मैं मांगू? इसका अपने आप को समझता क्या है? शिवाजी राजा आहे इथला. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, आणि त्यांनी काय समजायचं हा त्याचा प्रश्न आहे. आपल्या फौजेचं हित कशात आहे ते तुम्ही समजून घ्या. आता युद्धबंदीसाठी आपण मागणी केली त्यांच्याकडे, त्यांनी नाही. मतलब वो जो शर्त रखेगा वो माननी पड़ेगी. दुसरा काय पर्याय आहे आपल्याकडे? अगर हम नहीं मानेंगे तो? तर या युद्धात या पुढे जे काही नुकसान होईल त्यासाठी तुम्ही एकटे जबाबदार असाल, आणि कोणत्या तोंडाने अटी घालणार आहात त्यांच्या समोर? ऐका माझं, आपण हरलोय हे मान्य करा. जान सलामत तो पगडी 50. जगलो वाचलो तर पुन्हा येऊ, पुन्हा लढू, या युद्धाचा वचपा काढू. पण या डोंगरांमध्ये आपण हरलोय हे मान्य करा. आपले पाय दलदलीत अडकलेत असं समजा. तिथून सुटण्याचा जितका जास्ती प्रयत्न करू तितके आपण अडकत जाऊ. समोरून वादळ आलं ना तर जी झाडं वागतात तीच वाचतात. ताठ वृक्ष उन्मळून पडतो मुळासकट. हार मान्य करा आणि बिनशर्त माफी मागा. अगर तुम कह रही हो तो मैं ये कबूल करता.
बाजी राजे, हमसे बड़ी गलती हुई है, हमें माफ करो। माफीचं नंतर पाहू, आधी तुमची गलती तुमच्याच तोंडून ऐकायची आम्हाला। यहाँ से जाने की इजाजत हमने आपसे नहीं मांगी। कुठं कुठं निघाला होता? वो कोकण इलाके में जा रहे थे। कोकणात? कशाला? एवढे हत्ती, घोडे, उंट, तोफा घेऊन समुद्र बघायला तर जात नव्हता। जिथं निघाला तो कोकण मुलूखही आमचाच। हमारी गलती यह है हुजूर कि बिना वजह हम आपसे लड़ने जा रहे हैं। माफ करो, और गलती का सबक हमें मिल चुका है। हमारे कितने लोग मारे गए, उनकी गिनती भी नहीं हुई अभी। आप अपने लोगों से कह दें कि हमला बंद करें। सांगू, नक्की सांगू, पण त्याआधी आमच्या सर्व अटी तुम्हाला बिनशर्त मंजूर कराव्या लागतील। मंजूर है राजे, आप जो बोलोगे वैसा ही होगा। आपकी सारी शर्त हमें मंजूर होगी। हम बिना शर्त आपसे माफी मांगते हैं।